संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर गावचे ग्रामदैवत श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज देवस्थान यात्रा उत्सव उत्साहात संपन्न। संगमनेर तालुक्यातील पुरातन आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील नवकानिफ सिद्धपीठांपैकी 7वे नाथ सिद्धपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी गावातील तरुण बांधवांनी श्री क्षेत्र मढी येथून पायी ज्योत आणली। पायी ज्योतीचे आगमन सुकेवाडी गावात होताच मोठ्या जल्लोषमय वातावरणात ज्योतीचे स्वागत करून कानिफनाथ मंदिरातील होम ज्योतीने प्रज्वलित करण्यात आला। सकाळी 8 ते 11 या वेळेत होम हवन व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत छबिना मिरवणूक व संध्याकाळी 7:30 ते 8:30 वाजता महाआरतीचे व डफाचे वाद्यकाम शोभेचे दारूकाम करण्यात आले। रात्री 9 वाजता महाराष्ट्र राज्य पुरस्काराचे पहिले मानकरी कैलासवासी तुकाराम खेडकर सहभागी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पार पडला। दिनांक 24 मार्च 2025 रोजी तमाशा हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला। मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी दुपारी 2 ते 6 घोडा बैल शर्यतीचा ग्रामस्थांनी व बैलगाडा प्रेमींनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला। यात्रा उत्सव उत्साहात व शांततेत पार पडल्याबद्दल यात्रा कमिटीच्या सदस्यांचे, सुकेवाडी खांजापूर येथील ग्रामस्थांचे व सर्व गावकरी मंडळींचे सर्वत्र कौतुक होते। लोकसंवाद न्यूजचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूया। मोठ्या वस्तीने इथे आलेले आहे आणि पाटीलचा आरती इथे पार पडलेली आहे। अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुद्रा ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव सुकेवाडी खांजापूर या यात्रा उत्सवानिमित्त आज रविवार दिनांक 23/3/2025 रोजी श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज आमच्या सुकेवाडी खांजापूरचं ग्रामदैवत यांचा यात्रा उत्सवाचा आज प्रारंभ झालेला आहे। काल संध्याकाळी आमच्या सुकेवाडी गावातील व खांजापूर परिसरातील सर्व तरुण बांधव ज्योत आणण्यासाठी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी गेले होते। ज्योत घेऊन या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ज्योत सुकेवाडी गावात आलेली आहे। या ठिकाणी 9 ते 11 होम हवन विधी पूजा होणार असून संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत छबिना मिरवणूक या ठिकाणी काठीची मिरवणूक होणार आहे, याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी। त्याचबरोबर संध्याकाळी 10 वाजेपासून कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा जाहीर लोकनाट्य तमाशा या ठिकाणी या यात्रेच्या उत्सवानिमित्त
ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर उद्या सोमवार दिनांक 24/3/2025 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होईल। याची नोंद सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी परिसरातील पंचक्रोशीतील घ्यावी ही विनंती या निमित्ताने करतो। त्याचबरोबर मंगळवार दिनांक 25/3/2025 रोजी भव्य दिव्य असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे। याचाही लाभ सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी नागरिकांनी घ्यावा ही नम्र विनंती करतो। रविवार दिनांक 23/3/2025 ते मंगळवार दिनांक 25/3/2025 या कालावधीतील सर्व कार्यक्रमांचं आयोजन परिसरातील भाविक नागरिक व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तरी मी पुन्हा एकदा सुकेवाडी खांजापूर पंचक्रोशीतील सर्व भाविकांना नागरिकांना नम्र असं आवाहन करतो। श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचं आयोजन जे केलेलं आहे याचा सर्वांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा। ही यात्रा अतिशय शांततेत आनंदात उत्सवात पार पाडावी याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही सर्वांना नम्र विनंती। थांबतो। धन्यवाद। ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय।